पुत्र अग्निपूजी अवसरी भजी द्विजे निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. जीवन कसं जगावं त्याबद्दल सांगतात. स्वधर्माचं आचरण करून उरलेलं जे काही अन्नधान्य असेल, संपत्ती असेल, त्या संपत्तीचा उपयोग आपल्या उदरनिर्वाहासाठी करतो तो खरा आणि पुण्यवान आहे, संत आहे, महात्मा आहे, असा या श्लोकाचा भावार्थ आहे. आणि या विपरीत जो आचरण करील तो अन्न खात नाही तर तो पाप खातो. गुरु गोत्र अग्निपूजी, आपल्या गुरुची सेवा करतो, भजतो गुरुला. म्हणजे काय? आपलं सर्वस्व गुरुला अर्पण करतो. देवानं जी संपत्ती दिली ना, शास्त्र असं सांगतं गुरुकडून ज्ञान घेण्याच्या 3 पद्धती आहेत. एक, गुरु शुश्रूषया विद्या, म्हणजे गुरुची सेवा करून ज्ञान मिळवावं. पुष्कलेन धनेन वा, आपल्याला सेवा घडत नसेल तर भरपूर त्यांना दान द्यावं, काहीतरी द्रव्य म्हणा, पैसा. अथवा विद्यया विद्या, चतुर्थम नैव कारणम, नाही तर गुरुकडून काहीतरी शिकावून गुरुला काहीतरी शिकवावं. हो, अशी पद्धत आहे. म्हणजे आपल्याला जे येत असेल, समजा त्याला पखवाज येत असेल त्याकडून पखवाज शिकावं, आपल्याला काही भजन येत असेल चाली आपण त्याला शिकवावे, असं. चतुर्थम नैव कारणम, चौथा प्रकार नाही. मग गुरु तो ऐसा काय, शिष्य तो ऐसा चाहिए कि गुरु को सब कुछ दे, और गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु न ले, कबीर महाराज म्हणतात. शिष्यानं आपलं सर्वस्व अर्पण करावं गुरुला, अशा प्रकारे गुरुची सेवा करावी. गोत्र म्हणजे आपल्या जातीचे भावकी वगैरे लोक, यांचीही प्रसंगानुसार तो सेवा करतो. लग्न कार्यादीच्या प्रसंगी त्यांनाही तृप्त करतो. अग्निपूजी म्हणजे अग्नीची पूजा करतो, अग्नीला हवन करतो. अवसरी भजे द्विजी, वेळ प्रसंगी ब्राह्मणाची पूजा करतो, ब्राह्मणांची सेवा करतो. आणि निमित्तादिकी यजी पितरोद्देशे, वेगवेगळ्या निमित्ताने पितरांना संतुष्ट करतो. मग आता आपल्या मनात शंका येते, पितर म्हणजे किती? आपले किती पितर होऊन गेलेले असेल, काय त्याचं माप आहे का? मग आता होऊन गेलेल्या फार लांबच्या पितरांची सेवा नाही करायची आपण. बाबा सांगायचे वक्ते बाबा, तातांबा तृतीयम, तात म्हणजे आपला बाप, त्याचा बाप आजोबा, आणि त्याचा बाप पंजोबा, या 3 पिढ्यांची सेवा करायची. बाकीच्यांची आधीच्या लोकांनी केलेली असते. तातांबा तृतीयम, आई आजी पंजी आणि बाप आजा पंजा, ह्या 3 पिढ्यांची सेवा आपण करायची असते. म्हणजे अर्घ्य वगैरे द्यायचं तर 3 जण 3 पिढ्यांना द्यावं. हो, बाबा म्हणायचे. हो, नाही नाही नाही, हां, आईच्या, मग आईच्या 3 पिढ्या, बापाच्या 3 पिढ्या, असं. म्हणून दोन्ही पक्ष पाही उद्धरती असं म्हणले ना. बाबा असं म्हणायचे, आई आजी पंजी, बाप आजा पंजा, अशा 3 पिढ्या. अहो, आईच्या पिढ्या नाही, बापाकडलीच आई. हां, नाही नाही, तिकडं नाही, नाही नाही, ते त्याच्या पिढीतले असतात ना, तिकडं नाही. आपण आपल्या पिढीतले आजी, आई आजी पंजी, बाप आजा पंजा, असं. तर अशा प्रकारे पितरांचंही हवन करतो. साधू संतांनी केलं, पिंड पदावरी दिला पुलिया करी, असं पाहून तो पितरांना संतुष्ट करतो. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावतः उरे जे जे. मग गुरु गोत्र अग्नी ब्राह्मण आणि पितर या सगळ्यांची सेवा करून जे काही शिल्लक राहतं ते संतुष्ट मनाने आपण उपभोग त्याचा घेतो, संपत्तीचा. यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता, म्हणजे यज्ञाला आहुती दिली, यावरील सगळं सांगितलं त्यांना. तो स्वधर्मरूप यज्ञ केला. आणि हुतशेष म्हणजे यज्ञ करून शिल्लक राहिलेलं जे आहे ते स्वभावतः उरे जे जे, स्वाभाविकपणे जे जे शिल्लक राहतं ते सुखे आपुले घरी
कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते. मग जे काही शिल्लक राहील, कधी फार राहील कधी थोडं राहील, पण तेवढ्यावर संतुष्ट राहतो. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ना, मला जास्त नका, जे शिल्लक राहिलेलं द्या. पाहे प्रसादाची वाट, घ्यावे धुवून या ताट, शेष शिवनी जाईन. घेऊन शेष घेऊन जाईन तुमचे झाले या भोजन. या साधू संतांचं भोजन झाल्यानंतर शिल्लक राहील ते द्या मला. हा वा, निळा म्हणे क्षीराचा बुंद, जे काही थोडं राहील तेवढं मला द्या. शेष उरला तो शेव काय नाही, ते झालं. हा झाडू संता, झाडू संताचे मार्ग आड राणे भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तर सेव. वा, बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्यांची सेवा करून जे काही राहील ते आम्ही सेवन करू. आणि त्याने काय होतं, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलले ते. त्या यांनी खाल्लं होतं कोणी, नारद महर्षींनी भागवतात. चातुर्मासात त्यांच्या आईने साधू संतांची सेवा केली आणि हे पोथी ऐकायचे साधू संतांसोबत दिवसभर. आणि मग चातुर्मास संपत आला. मग आता याला ते गोडी लागली त्या साधू संतांची. साधू संत म्हणायचे आता आम्ही 15-20 दिवसात जाणार. मग हाला वाटायचं मग आता आपण जगायचं कसं काय, आपल्याला तर लय गोडी लागली, पोथी ऐकायची, प्रवचन ऐकायचे, आणि मग काय करावं, कसं जगावं. तो आईला म्हणायचा, आई मी बी यांच्यासोबत जाणार. त्या साधूंना म्हणायचं मला तुमच्यासोबत घेऊन चला. ते म्हणायचे, अरे तुझ्या आईला तू एकटा आहेस, आमच्याबरोबर आला तर आईचं संगोपन कोण करेल, तू इथंच राहा. मग एके दिवशी साधूंनी प्रसन्न होऊन आपलं उष्ट ताट जेवलेलं त्याला जेवायला दिलं हरिदासाला. आणि मग त्याचा परिणाम, लहान पोरग असतो पण त्या साधूचं उष्ट सेवन केलं ना, म्हणून त्याला भगवत साक्षात्कार झाला. नारद महर्षी म्हणजे मागच्या जन्मात, अगोदरच्या जन्मात. त्याच ना हरिदास का रामदास असं दोन सांगतात. हरिदास नाव होतं. साधूच्या उष्ट खाण्याचा परिणाम. तसं हे यज्ञ करून जे शिल्लक राहिलेलं असतं शेष, तो जो सेवन करतो सुखाने करतो. पुन्हा त्या रंतीदेवाची कथा आहे भागवतामध्ये. 8-10 दिवसाचे उपाशी होते रंतीदेव. 42 दिवसाचे पाहते, 42 दिवसाचे उपवास. आणि मिळालं त्यांच्या पुरतं अन्न, कुठून तरी भिक्षा मागून मिळालं त्यांना. मग परीक्षा पाहतो ना देव. मग मिळाल्यावर कोणीतरी भिकारी आला, तर म्हणला अहो मला द्यावं, मला लई भूक लागली. देऊन टाकलं ते. एवढ्या दिवसाचा उपवास असून स्वतःचा विचार केला नाही. दारावर आलेल्या अतिथीला दिलं पाहिजे असं शास्त्र आहे ना, मग त्याला देऊन टाकलं. पाणी पिऊन राहिले का, पाणी पण देऊन टाकलं. मग असं त्यांना भगवत साक्षात्कार झाला. लगेच देवानं दर्शन दिलं. मग सांगण्याचं तात्पर्य काय, देत राहतो, स्वतःचा विचार करीत नाही. ते सुखी आपुले घरी, कुटुंबेशी भोजन करी की भोग्यचे ते निवारी कल्मशाते. मग असं असेल ना, सगळं करून जर एखादा माणूस संसार करत असेल, लेकरं बाळ सांभाळत असेल, सगळ्या घरातल्या विधी करून शास्त्रानुसार वागून, तर मग तो संसाराचे भोग जरी त्याने घेतले तर त्याला पाप नाही लागत. उलट ते कर्म, ते संसार त्याचं पाप निवृत्त करणारा होतो. की भोग्यची ते निवारी कल्मशाते. ते भोग्यच आहे संसारातलं सगळं. इतरांसारखाच भोगतो, पण इतरांना भोग भोगल्याचं पाप लागतं आणि याला भोग भोगल्याने ह्याचं पाप निवृत्त होतं. भोग्यची ते निवारी कल्मशाते. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी जेतो अघी, जयापरी महारोगी अमृत सिद्धी. यज्ञावशिष्ट म्हणजे यज्ञातून शिल्लक राहिलेलं तो भोगतो, खातो. म्हणून भोग्यची ते म्हणून सांडी जेतो अघी. तो यज्ञ अघी म्हणजे का, अघी म्हणजे पापापासून, अघ म्हणजे पाप, अघ म्हणजे पापा. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी जेतो आगी. यज्ञातून शिल्लक राहिलेलं खातो म्हणून तो पापापासून मुक्त होतो. जयापरी महारोगी अमृत सिद्धी. ज्याप्रमाणे
अमृत सिद्धी, अमृत प्राप्त झालं की महारोगाचा रोग निघून जातो. रोग काय? भवरोगा ऐसे जाय अनेक काय क्षुल्लक आहे, म्हणजे त्याचं कायमचं मरण संपतं. त्याप्रमाणे हे यज्ञावशिष्ट सेवन करणारा जो असतो त्याचं पाप कायमचं संपून जातं. आता माऊली सिद्धांताचा दृष्टांत करून देतात. वेदांत शास्त्राचा सिद्धांत तो माऊली दृष्टांत म्हणून देतात बरं का. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. श्रीमंत माणसाचं कसं असतं, गरीबाला तूप खायला भेटत नाही कारण तूप लय महाग आहे. आळंदीला 3000 रुपये किलो आहे गाईचं तूप. तुमच्याकडे कसं आहे? 1000 रुपये. आणि ते बी खरं का खोटं देवालाच माहीत. आमच्याकडे गाई आळंदीला 3000, किती बी 3.5 म्हणलं तरी घेतात लोक. एवढं महाग. आणि एवढं महाग तूप गरीबाला खायला भेटतं का हो? श्रीमंत लोक पायाला चोळतात झोपताना. म्हणजे श्रीमंताच्या घरी तूप पायाला चोळायला आहे आणि गरीबाला खायला भेटत नाही. हे श्रीमंतीचं लक्षात. ज्ञानेश्वर महाराज वेदांताचे सिद्धांत दृष्टांत म्हणून वापरतात. श्रीमंत आहे ते, इकडे वेदांताचे सिद्धांत. आता बघा ना पुढच्या ओवीत, शेष की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा, म्हणजे एखादा ब्रह्मज्ञानी जो असेल ना आणि त्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालं, त्याला संसाराचे कितीही धक्के बसले त्याचा बोध कधी हलत नाही, विचलित होत नाही. नागवे भ्रांती लेश अल्पी भाव हा लेश. हा लेश म्हणजे काय? थोडस. तर त्याला भ्रांतीचा म्हणजे भ्रमाचा लेश सुद्धा नसतो. किती संसार, किती त्याने आघात केले संसाराने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो आगीमध्ये जळून जरी मेला तरी त्याचा बोध विचलित होत नाही. आठवल्यावर सांगतो. 6व्या अध्यायात ओवी आहे. तर जयापरी की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. 15शी मध्ये श्लोक आहे. माया मेघो, म्हणजे माया नावाचा मेघ आहे, ढग आहे, ढग. आणि जगन नीरम, हे सगळं जग म्हणजे त्या ढगातून पडलेला पाऊस आहे. वर्षतेश यथा तथा, कितीही त्या मायेनं पाऊस पाडू द्या या संसाराचा. चिदाकाशस्य नो हानिर नवा लाभ इति स्थितीही. ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो ना, ह्या किती मायेचा प्रभाव वाढू द्या, त्याच्या आत्मबोधामध्ये कधी तो विचलित होत नाही. बघा ना संसार किती आता नवीन नवीन प्रकार निघतात, आकर्षण संसाराचे. महात्म्याला त्याचं काही नाही. किती वाढला संसार तरी खोटा आहे, त्यामुळे याचं आकर्षणच नाही त्याला. भ्रांतीने थोडा सुद्धा विचलित होत नाही. माऊली म्हणतात निद्रिताची अंगेशी साप तैशी उर्वशी. झोपलेल्या माणसाच्या पायापाशी उर्वशी बसली आणि डोक्यापाशी फणा काढून साप बसला, त्याला त्या उर्वशीचा आनंद नाही आणि साप डोक्यापाशी त्याचं दुःख नाही. का? तत्वनिष्ठ आहे तो. तो जसा निद्रिस्त आहे ना तसा हा महात्मा सुद्धा सुखे मी निजलोगा शून्य सारून तेथे. ज्ञानामध्ये दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं असतं, त्यामुळं त्याला भ्रांतीचा लेश मात्र नसतो. म्हणून आपलं कसं असतं, आपल्याकडे म्हणजे तुमच्याकडे नाही, माझ्यासारख्याकडे तत्वज्ञानाचा लेश सुद्धा नसतो. भ्रांतीतच जीवन सगळं, भ्रमात भ्रम. जग खरं आहे असं वाटणं म्हणजेच भ्रम. रंगनाथ गुरुजी सांगायचे दृष्टांत, आम्ही भीमाशंकर गुरुजीच्या तोंडातून ऐकला. एक मास्तर होते आणि त्या मास्तरला भजनाची आवड. एका गावात राहायचे, ते एकटेच राहायचे. मग भजनाची आवड. गावात पहिला दिवस होता सप्त्याचा, सुरू करायचं होतं भजन. ते लोक आले बोलवायला, गुरुजी चला आपल्याला भजन सुरू करायचंय, गुरुजी चला. गुरुजींनी दूध तपवाय ठेवलं होतं, एकच ग्लास होता दूध, 1 पेलाभर. आणि ते आता गुरुजीला वाटलं आता ह्यांना मधी बोलवलं तर पेलाभर दुधात मग आता 5-6 जणाला द्यावं लागते, किती येईल थोडं थोडं. मग आता कसं करावं, दूध तर गरम गरम आहे आणि बाहेर जाऊ नये. तर ते दारावर थांबले. काही नाही, गुरुजींना असंच बघून घेतलं आणि लावलं तोंडाला, पटकन पिऊन जायचं असं म्हणून. पण दूध खरं होते, असे साय आलेली होती चांगली जाड. ते घाई घाई पिताना त्यांनी असं वर पाहिलं, त्यांना दिसली पाल
बरोबर, आणि ते जाड साय नरड्यात उतरली. त्यांचा भ्रम असा झाला की आपल्या दुधात पाल पडली होती आणि घाईघाई आपण पिल्यामुळं आपल्याला कळलंच नाही, आपण पालच गिळून घेतली असं त्यांना वाटलं. ते साय गेली ना अशी बरोबर उतरताना दिसली त्यांना. अरे बापरे, पाल गेली पोटात. गुरुजी आले बाहेर भजनाला, पण सारखं डोक्यात चिंता, पाल गेली काय, पाल गेली काय, असं पाहिजेच आपसून. आणि मग ते 7-8 दिवस सप्ताह झाला, पण गुरुजी वाळून गेले ना, असे खराब झाले. लोक म्हणायचे, गुरुजी कसं काय, तुम्ही काय चिंता लागली तुमच्या मागं, सांगता येईना. मग दवाखान्यात गेले का डॉक्टरला, म्हणले असं असं झालं बा. त्याने सगळं सोनोग्राफी केली, काय म्हणतात ते मिशनमध्ये घालतात ना, असं सगळं केलं, काहीच नाही. CT स्कॅन, काही नाही पोटात. डॉक्टर म्हणलं काय, नाही नाही कसं, म्हणले माझे पोटात पाल गेलेली आहे. लय दवाखाने केले, खूप पैसा घातला, पण त्याच्यात पाल काही दिसेना. याच्या मनातला संशय काही जाईना. एक जाणकार वैद्य होता, तर म्हणला इकडे या. हे डॉक्टर लोक मूर्ख आहेत, म्हणले काय कळतं यांना, झोपा म्हणे खाली. त्याच्या पोटाला असा हात लावला, एकूण तिकून तर पाल. तर म्हणे हा हे पा इथं पाल आहे, पा इकून तोंड लागते म्हणे हाताला. गुरुजीचा हात घेतला, दाखवलंय बी, हो हो इकडं शेपूट इकडं तोंड दाखवलं, पटलं गुरुजीला. मग आता कसं काढावं, काय नाही म्हणे 4-5 लिटर ताक घेऊन या. आणलं, पाजलं गुरुजीला. आणि मग जास्त ताक पाजल्यावर काय होतं, उलट्या होतात माणसाला. त्यांना आधीच एक मेलेली पाल आणून ठेवली. गुरुजी भडाभडा वकली, डोळे लावून वकत होते ते. आणि मग त्या टोपल्यात टाकली पाल. त्याला म्हणले हे बघा पडली की नाही पाल. तर म्हणे हा आत्ता मोकळा झालो. असा वैद्य पाहिजे म्हणले. आता खरं पाल गेली होती का पोटात, नाही, पण गेल्याचा भ्रम झाला ना. तसं हे जग खरं आहे का, सगळं खोटं आहे. पण सत्यत्वाचा भ्रम झाला ना आपल्याला, तो भ्रम किती दिवसाचा आहे, किती किती विचारसागर आहे का, काही आहे का, तो भ्रम जातच नाही आपला. सत्यत्वाचा भ्रम आहे. आणि महात्म्याला जगन मिथ्यात्वाचा भ्रम आहे. त्याला किती फसवण्याचा कोणी प्रयत्न करा. तुकोबारायाकडे स्त्री पाठवली, धन आलं, त्यांचा भ्रांतीचा लेश नाही. हे सगळं खोटे. असं काय, रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, काही केल्या ते भ्रांतीला प्राप्त होत नाहीत. तैसा शेषभोगी तैसा नाकळे दोषा. तसं यज्ञातून राहिलेलं जे सेवन करतो स्वधर्माचं आचरण करून, तो काही केल्या पापाने लिप्त होत नाही. जसा महात्मा काही केल्या भ्रमाने लिप्त होत नाही, तसा हा स्वधर्माचं आचरण करणारा काहीही केलं तरी पापाने तो लिप्त होत नाही. म्हणून ही स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेशी. वा, म्हणून स्वधर्माने संपत्ती मिळवावी आणि पुन्हा स्वधर्मातच खर्च करावी. याला तुकोबारायांचा अभंग आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. बघा, ही ओवी आणि हा तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे काय ना, ही ओवी आणि हा अभंग सख्खे बहीण भाऊ, ही आणि हा, असं दोघांचा अर्थ सारखाच आहे ना. म्हणून मोठे बाबा म्हणायचे संस्थेतले, हे सख्खे बहीण भाऊ तुकाराम महाराजांचा अभंग ही ओवी. म्हणून ही स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगीचे, चांगल्या मार्गाने मिळवावं आणि चांगल्या मार्गात खर्च करावं. लोक कशा असतात, वाईट मार्गाने मिळवायचं, सप्त्यात पंगत द्यायची, मग त्याला काय किंमत आहे. जुने लोक म्हणायचे सोलापूर लुटायचं आणि कोल्हापूर जेव घालायचं, काय कामाचं ते, असं नाही पाहिजे. नागवणी व्यवहारे गव्हांनी घातली, मग असं नाही पाहिजे. स्वधर्माच्या मार्गाने मिळवावं. एखादा सप्ताहाला देणगी देतो, श्रीमंत माणूस 5,000 देतो, गरीब 50 रुपये देतो, पण तो 50 रुपये कष्टाचे देतो. मग त्याचे 5,000 आणि याचे 50 रुपये पुण्य सारखंच आहे. पुण्य पैशाच्या संख्येवर नसतं, किती रुपये दिले त्याच्यावर पुण्य नाही, कसे दिले त्याच्यावर पुण्य आहे. आणि जा घेऊन जा 5,000 रुपये, नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. देण्याच्या वृत्तीवर पुण्य आहे महाराज. मग तेच सांगतो, पुण्य समान, देण्याच्या वृत्तीवर पुण्य आहे. हा, हे बघा, तुमचं म्हणणं, काकांचं म्हणणं बरोबर आहे. जेवढे जास्त लोक जीव घालाल तेवढं जास्त पुण्य. हे नाही, ते झालं, पण काका हे बघा, पुण्य
कर्माने होतं, कर्माने, बरं का. मग आता एखाद्याकडे 50 रुपये आहेत आणि त्याला अन्नदान देण्याची इच्छा आहे, ते बरोबर आहे. बरं का. बाबांचं सांगतो, बाबांनी सांगितलेलं. बाबा म्हणले एखाद्या श्रीमंताने 1000 वारकरी जेव घातले द्वादशीला पंढरपुरात, मग त्याला खूप पुण्य लागलं. गरीब होता, त्याला वाटलं आपणही पंगत द्यावी, खूप इच्छा आहे मनात, पण पैसेच नाहीत, काय करावं. चंद्रभागेत जावं म्हणले, हातात पाणी घ्यावं, नुसता संकल्प सोडावा की मी आज 1000 वारकऱ्यांना अन्नदान करीत आहे असं म्हणून पाणी सोडलं. त्याला इकडं लाख रुपये खर्च करून जेवढं पुण्य मिळालं श्रीमंताला, तेवढं गरीबाला नुसत्या संकल्पाने मिळतं. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण याची परिस्थिती तेवढी नाही आहे, हा. म्हणून याला बरोबर आहे. हो. समान लेवलची जर माणसं असले, मग काय, मग त्याच्यात काही वादच नाही. मी गरीब आणि श्रीमंत असा भेद करून आधीच सांगितलं तुम्हाला, ते तर आहेच की. मग तर योग्य मार्गाने मिळवावं आणि योग्य मार्गामध्ये खर्च करावं, आणि त्यातून जे शिल्लक राहील ते संतुष्ट होऊन आनंदाने, कुथत नाही, दुःख करत नाही, रडत नाही, आनंदाने त्याचा भोग घ्यावा. हे वाचून पार्था. हा, दान करते बरोबर आहे. तिकडे लोकांना लुटते, इकडे आणून दान पुण्य होईल कसं? मग तेच सांगितलं ना. आता सोलापूर लुटायचं आणि कोल्हापूरला दान दिल्यावर काहीच मिळत नाही. आमच्या डोंगरावर नामदेव बाबा होते, त्यांना आम्ही म्हणायचं बाबा कीर्तनाचे पैसे घ्यावे की नाही. बाबा म्हणायचे घेऊ नये, तिकिटापुरते घ्यावे. म्हणलं नाही बाबा, आपण घ्यायचे आणि लोकांना अन्नदान करायचं, बरं का. मग तुकाराम बाबा प्रमाण सांगायचे, तुकाराम माझ्या गाथ्याप्रमाणे, काशासाठी हात भरूनी धुवावे, चालती गोवे मार्गास. असे हात चिखलात भरवायचे आणि मग चांगले धुवून काढायचे नळाखाली, पुन्हा भरवायचे. कशासाठी? भरवायचेच नाही ना. हे कोणी सांगितलं भरवायचे आणि धुवायचे? हात भरवूच नका म्हणले, झालं. बाबा म्हणायचे, आता काय सांगू तुम्हाला बाबाचे महावाक्य. ते दिवाणजी आले होते इथले, एकनाथ बुवा पांडुरंगाचे पुजारी येते, ते आले. ते म्हणले बाबा आम्हाला काहीतरी सांगा, मार्गदर्शन करा. ते म्हणले महाराज काहीच नाही, विष्टेनं हात भरले तर चालतील, पण लोकांच्या पैशाने भरवू नका. बाबा म्हणे विष्टेनं. मग बाबा मी थोडा चांगला शब्द वापरला, विष्टेने. त्याने हात भरले तर चालतील, पण पैशाने भरवू नका असं म्हणायचे. जाऊ द्या, चला. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेचे विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेशी. हे वाचुनी पार्था राहाटो नये अन्यथा, ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. ह्याशिवाय अन्य मार्गाने आचरण करू नये. अन्यथा म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आचरण करू नये. राहाटो म्हणजे आचरण करणं, वागू नये. ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. अशी सगळ्यात पूर्वीची जुनी कथा श्री मुरारी म्हणजे भगवंत सांगतो आहे. जे देहची आपण पे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणती, या परते न स्मरती अनेक काही. आता हे मूर्ख लोक कसे वागतात ते सांगतात. देहालाच मी समजतात, देहाची आपण पे, देहाला आत्मा समजतात आणि विषया ते भोग्य म्हणती. हे सगळे संसारातले विषय माझ्यासाठी आहेत, माझे भोग्य आहेत असं समजतात. आणि या परते न स्मरती अनेक काही, दुसरं काही नाही जगात. हा देह आहे आणि संसारातल्या सगळ्या वस्तू या देहाच्या भोगण्याच्या वस्तू आहेत. एवढंच त्यांचं तत्वज्ञान. याला चारवाक म्हणतात. यावत जीवम सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जोपर्यंत देह तोची देव भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्याची. ते म्हणतात जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना, कर्ज काढावं, कर्ज. याचे 10,000, त्याचे 10,000, त्याचे 10,000 काढायचे. काय करायचं? काय नाही, तूप प्यायचं, तूप. काहीतरी खायचं नाही, खाईन तर तुपाशीच असं. आणि म्हणले हे कर्ज कधी फेडायचं? फेडायचं कशाला? म्हणले मेलं म्हणजे गेलं, पैसे कशाला फेडायचे पैसे? असं ज्यांचं तत्वज्ञान आहे. देहाची आपण पे मानती विषया ते भोग्य म्हणते, या परते न स्मरती आणि काही, याशिवाय दुसरं काहीच विचार करत नाहीत ते. हे यज्ञोपकरण सकळ नेणत साते
बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहते. हे यज्ञोपकरण म्हणजे हे शरीर आहे ना, किंवा हे जीवन माणसाचं यज्ञ सामुग्री, ही सगळी संपत्ती म्हणजे देवानं यज्ञ करण्यासाठी दिली ही सामुग्री, असं समजत नाहीत. नेणत साते बरळ, नेणत साते म्हणजे जाणत नाहीत, आणि बरळ म्हणजे हे भ्रमिष्ठ लोक, ते असं समजत नाहीत की आपला संसार, आपलं जीवन म्हणजे यज्ञ करण्यासाठी दिलं आहे म्हणून. मग काय करतात? अहम बुद्धी केवळ भोगू पाहती, अहंकाराने सगळा संसार भोगण्याची इच्छा करतात. माणसं मथारे होतात, पण त्यांची आशा वासना नष्ट होत नाही. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. सुपाऱ्या संपले की दात संपले, सांगा ना. सुपाऱ्या तशाच आहेत, दात पडले. पण माणसाला ते वाघमार्गाची लय भारी म्हण होते, पण आता ते आम्हाला इथं सांगता येत नाही याच्यावर का, सांगतोच. वाघ महाराज म्हणले, एक मथारा चुलीपाशी बसला आणि सुनबाईला म्हणला, पापड भाज, म्हणा हरभरे भाज, आणि पुन्हा त्याला मिठाचं पाणी दे आणि मला खायला दे हरभरे, करून करून खायला मस्त. ते म्हणले, मामाजी दात नाही, काय नाही, दात ना दाडा आणि खायचा नाही. ते रिकाम्या जागा बरा. दात नाही काय नाही, खायचे बरी आवड आहे. दात पडतात माणसाचे, पण जिभेची चव नाही जात. मरोस तर भजे खावाच वाटतात. आता त्याला दोष नाही ना, त्याला काय करणार आपण, जिभेची चव नाही कमी होत. तसं हे काय करतात, हे अहमबुद्धी केवळ भोगू पाहते, विषय भोगण्याची जी इच्छा करतात. इंद्रिय रुची सारिखे करविती पाक निके, ते पापिये पातके सेविते जाण. आपल्या जिभेला जसे आवडतात तसे पदार्थ करतात लोक. एकादशीच्या दिवशी काय खावं, काय नाही, आपलं पोट त्या दिवशी आपण त्रास होऊ नये एवढं काहीतरी फराळाचं खाऊ का, फराळाच्या मिशी धनी घेशी. धनी म्हणजे हे एवढं खातात. मग आता हे बघा, निर्जला सहन होत नाही माणसाला, पण मग किती खावं याला काही मर्यादा आहे की नाही. हे म्हणायचे आपले डोंगरेजी महाराज, कुछ लोग एकादशी के दिन दिवाळी मनाते हैं, म्हणजे एकादशीच्या दिवशी दिवाळी साजरी करतात. साबुदाण्याचे वडे, भगरीच्या भाकरी, बटाट्याची भाजी, राजगिऱ्याची खीर, लय असतं काय काय, आपल्याला नाव माहीत नाही. भगरीचे गुलाबजामू करतात, तुम्हाला माहीत नाही. हे सगळं कशासाठी? हे जिभेसाठी. इंद्रिय रुची सारिखे आणि करविती पाक निके. हा, हे मुद्दा आहे बरोबर. हा, वक्ते बाबा म्हणले, काही सुशिक्षित लोक विचारतात का हो, भाकरी नाही पोटच भरतं आणि भगरी नाही पोटच भरतं, मग एखाद्याला भगर कशी काय चालते, साबुदाणा कसं काय चालतो आणि भाकरी का नाही चालत, आहे की नाही शंका आहे. मग बाबांनी सांगितलेलं उत्तर आहे. बाबा म्हणले, अन्नात फरक आहे. एक असतं साधं अन्न, माणसाचं मानवाचं अन्न, आणि एक असतं ऋषी अन्न, म्हणजे मनुष्य अन्न, ऋषी अन्न असं धरा. माणसं आपण काय खातो, गहू ज्वारी बाजरी हे भाजीपाला वगैरे, आणि जंगलातले ऋषी काय खातात, तपश्चर्या करणारे कंदमुळं खातात, फळं खातात, दूध घेतात. मग त्या ऋषींचं जे अन्न असतं ते फराळाला चालतं. मग फळं खातात ऋषी अन्न आहे, दूध ऋषी अन्न आहे, आणि ते साबुदाणा आहे ना, तो कंदमुळापासून बनतो, म्हणून ते कंदमुळं ऋषी खातात, म्हणून ते ऋषी अन्न आहे. हा, ते कंदच आहे ना. मग भगर हे जंगलातलं एक गवत आहे, आता ते आपण फेकवायला लागलो म्हणून ते झालं. जंगलातलं एक गवत आहे, ते खायचे म्हणून ते ऋषी अन्न. म्हणून ऋषी अन्न उपवासाला चालतं, साधं चालत नाही असं. तर हे सगळे माणसं इंद्रिय रुची सारिखे, जिभेला आवडेल असे पदार्थ करून खातात, आणि ते अन्न नाही खात, ते पाप खातात, पाप असं सांगितलंय शास्त्राने. एक स्वादून भुंजित, म्हणजे गोड पदार्थ कधीच एकट्यानं खाऊ नये, कोणाला तरी द्यावा. माणूस नसला तर चिमण्या पाखराला तरी थोडासा टाकावा, एकट्यानं खाऊ नाही. अहो, साधे बाबा म्हणायचे, कावळासुद्धा एकटा खात नाही. तुम्ही बघा, काही असू द्या, खायचा पदार्थ काय असला ना, कावळा उंच झाडावर जातो, तिथून काव 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 करून सगळे कावळे बोलावतो, आणि मग सगळे मिळून खातात.
आपल्यापेक्षा कावळे बरे, आपण तर चोरू चोरू खातो, आहे की नाही. मग हे इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके ते पापी पातके सेविती जाण. बरोबर असंच बाबाने एक सूत्र सांगितलं होतं. एक लादो अघलाघो भवती. एक लाद, अधह म्हणजे खाणं, एक लादह म्हणजे एकटा खाणारा, अघलाघ भवती, अघ म्हणजे पाप खात असतो, म्हणून एकट्याने खाऊ नये. पण हे खातात. मग ते काय करतात, पापी पातके सेविते जाण. ते पापी लोक पापच खातात, ते अन्न खात नाहीत. ते संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ जावे आदिपुरुष. हे लोक हॉटेलला जेवायला जातात का बरं? जिभेच्या चवण्यासाठी. दुसरं काय असतं? घरचे पदार्थ गोड लागत नाहीत त्यांना. हॉटेलमध्ये ते काय कुठलं तरी एक हे टाकतात, अजिनोमोटो म्हणून असते एक. अजिनोमोटो नावाचं एक केमिकल आहे. ते अन्नात टाकलं की माणूस चव लागते पण जास्त खात नाही. मग असं काहीतरी आहे ते. या मोठ्या मोठ्या स्वयंपाकातही असते, लग्न समारंभ असतात ना, त्यांना फक्त विचारा तुम्ही. अजिनोमोटो नावाचं एक केमिकल आहे. ते टाकलं की मग चव येते पदार्थाला. कसाही करा मग तो चवदारच लागणार. आणि तो गेला पोटात की तो कॅन्सर करणार आहे. कधी ते मोबाईलवर सर्च करून पहा. पण हे आता सर्रास चाललंय सगळ्या ह्याच्यामध्ये. पण लोक हॉटेलमध्ये, माहिती आहे सगळ्यांना हॉटेलचं चांगलं नसतं तरी जातात. का बरं? चवण्या, इंद्रिय रुची सारखी. काय असतं हॉटेलमध्ये? एक पोरगा चहा विकत होता बस स्टँडवर, आणि एक प्रवासी. गाडी हल्ल्यावर त्या प्रवाशाच्या लक्षात आलं की चहा घ्यायचा राहिला. आणि मग आता काय करावं? त्यांनी त्या प्रवासी याला चहा बोलवलं, इकडे 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 म्हणले, चहा दे. तो म्हणला आधी पैसे द्या. गाडी हल्लेली, चहा देऊन गाडी गेल्यावर पैसे घेतले 10 रुपये. आणि मग आता चहा द्यायचा. पण आता गाडी हल्ल्यामुळे ह्याने काय केलं, गडबडीत पिशवीत हात घाला आणि तो पेला काढा. त्यापेक्षा दुसऱ्या खिडकीत एक रिकामा पेला होता, आधीच्या माणसानं चहा पिऊन ठेवलेला, पण तो रिकामा नव्हता. त्याच्यात आधीच्या माणसानं चहा पिऊन खकारा टाकलेला होता. ह्यानं तोच पेला घेतला आणि चहा ओतला त्याच्यात आणि दिला त्याला. गाडी हल्ली. ह्यानं हातात घेतला पेला. त्याला वाटलं वा, आपल्याला वाटलं 10 रुपयात साधा चहा असेल, पण हा 10 रुपयात मलईचा चहा आहे म्हणे. त्यानं ते पेला. हे सगळं असंच असतं हॉटेलमध्ये. हॉटेल दिसायला पॉश दिसतात, पण आतमध्ये स्वयंपाकघरात गेल्यावर, भरत महाराज स्वयंपाकघरात गेल्यावर कळतं काय परिस्थिती आहे हॉटेलची. म्हणून कुठंच कधीच हे साधू लोक, वारकरी कधीच हॉटेलमध्ये खाणार नाहीत. उपाशी राहतील दिवस दिवस, हॉटेलमध्ये खाणार नाही. कारण मग म्हणजे हॉटेलच्या पदार्थावर सगळ्याची नजर पडलेली असते. ते नेत्रोच्चिष्ट असतात. महात्मे सांगतात की एकदा पत्नीची नाहीतर आईची, दोघींचीच नजर पडलेलं अन्न खावं, तिसऱ्याची नजर चांगली नसते. म्हणून जाऊ द्या. पण हे सगळं खातात लोक कशासाठी? इंद्रिय रुचीसाठी. म्हणजे हे पापी पातके सेवित जाण. ते पाप खात असतात. संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. सगळी संपत्ती जात म्हणजे काय? जे काही आपल्याकडे असेल, पुत्र वित्त दारा धन संपत्ती, घर दार शेती बाडी पैसा अडका बँक बॅलन्स, सगळं काही हे काय आहे? हे सगळं आहे हवन द्रव्य. हे यज्ञामध्ये टाकण्याचं हवीर द्रव्य आहे. हे सगळं आपल्याला यज्ञात टाकायचं आहे. बर, हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. मग स्वधर्म रूपी यज्ञाच्या द्वारे आदिपुरुषी म्हणजे भगवान परमात्म्याला हे सगळं समर्पित करावं. भागवतामध्ये अशी ओवी आहे की भागवत धर्म म्हणजे काय? दारा सुत गृह प्राण करावे भगवंतासी अर्पण, हे भागवत धर्माचे लक्षण मुख्यत्वे जाण उद्धवा. अशी ओवी नाथ भागवतात. म्हणजे भागवत धर्म म्हणजे काय? काय असतो भागवत धर्म? भागवत धर्म म्हणजे काय? काही नाही. दारा म्हणजे पत्नी, सुत म्हणजे मुलं, गृह म्हणजे घर, प्राण हे सर्वस्व देवाला अर्पण करणे म्हणजेच भागवत धर्म. दुसरं काय? तेच सांगतात. आपल्याकडे जे असेल ते देवाला अर्पण करणं, याला स्वधर्म यज्ञ म्हणतात. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख, निपजविती पाक नानाविध.
पण हे मूर्ख माणसं काय करतात, हे देतात सोडून आणि स्वतःचाच खड्डा भरण्यासाठी, खड्डा म्हणजे पोट, हा स्वतःचाच खड्डा भरण्यासाठी वापरतात सगळी संपत्ती. आपण पेया लागे देख निपजविती पाक नानाविध, काय काय पदार्थ बनवतात. डोंगरेजी महाराज म्हणायचे, काही लोक दिवसभर स्वयंपाक घरातच असतात, हे कर ते कर, बायकोला सांगतात आज याची भाजी कर त्याची भाजी कर, पुन्हा गेला की अगं ती याची भाजी करते का, त्याचे सारखं हेच डोक्यात, आज काय खायचं ना उद्या काय खायचं. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्यापेक्षा मग पाखरं बरे, नित्य उठवण्या खावयाची चिंता, किंवा भले तुझं हुनी ह्याची चिंता करी काय खावे म्हणून भले तुझं हुनी पक्षीराज. पक्षी चिंता करत नाहीत उद्याची, आजचं भागलं ना बस. ते तुकाराम महाराजांना एका माणसाने शेत राखायला ठेवलं होतं, महिनाभर ज्वारी राखा म्हणले आमचं शेत. तो गेला निघून. महाराज पाहिलं संध्याकाळी पाखरं आले सगळं धान्य खायला. महाराज म्हणले आता ह्यांना जर मी उठवलं तर आधीच 2-3 वर्ष दुष्काळ पडलेला होता, हे बिचारे कसे तरी जगले आणि आता पुन्हा यांना उठवायचं का. बरं खाऊन खाऊन किती खाणार आहेत पाखरं, एक एक ज्वारीचा दाना खाऊ द्या म्हणले. महाराज म्हणले काय होईल ते पाहून घेऊ. खाऊ दिलं. आणि मग संध्याकाळी मग अंधार पडायला लागला की महाराज म्हणायचे आता पाखरांनो चला आता जा घरी, पुन्हा अंधार पडल्यावर तुम्हाला जाता येणार नाही. ते पाखरं उडून जायचे पण संग काहीच नेत नव्हते. महाराज म्हटले याज सारेखे माझी या जीवा किंवा करीसी केशवा, अशी ओवी आहे त्याच्यात. देवा ह्या पाखरासारखं माझं जीवन कधी करशील. आम्हाला तर पंक्तीला गेलं की तांब्यात बुंदी भरून आणतो आम्ही, प्रसाद न्यायला म्हणतो. प्रसाद एवढा असतंय का तांब्याभर, मागच्या पंक्तीचा काही विचार करावा काय नाही, असं आमचं जीवन. आणि हे पाखरं पहा बरं, काहीतरी सोबत नेतात, नेत नाहीत तर ते का गुंतून राहते. तसं संसारात राहावं. पण हे सांडून या मूर्ख आपण पेयाला की देख निपजविती पाक नानाविध. वेगवेगळे पदार्थ करतात पण कोणासाठी, स्वतःच्या जिभेच्या चवण्यासाठी आणि पोटासाठी करतात. पण माऊली म्हणले हे पहा, आपण आपल्याला महत्त्व समजत नाही. जे आपण खातो ते आपण न खाता जर दुसऱ्याला दिलं तर त्याचा किती फायदा होतो माऊली सांगतात बघा. हे जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषु होये, ते हे सामान्य अन्न न होये म्हणून या. जे अन्न म्हणजे साधन आहे, यज्ञ सिद्धी जाये म्हणजे यज्ञामध्ये अन्नदान केलं ना ते तो यज्ञ परिपूर्ण होत असतो. नाही तर यज्ञ खूप मोठा सप्ताह केला आणि सप्त्यात पंगतच नाही, आपापल्या घरी जाऊन जेवा, मग तो सप्ताह पूर्ण होत नाही, तो ज्ञान यज्ञ पूर्ण होणार नाही. 10 वारकरी का असं ना पण रोज जेव घातले पाहिजे. इथं बोधेबाबांचा मठ आहे ना, ते प्रमोद बुवा काल आम्हाला सांगत होते. ते म्हणले मला एक महात्मा भेटला नर्मदेच्या काठावरचा, आणि त्यांनी हे पाहिलं म्हणले रोजचं अन्नदान. आणि तो महात्मा म्हटला प्रमोद महाराज तुम्ही भजन करा करू नका, प्रदक्षिणा करा करू नका, याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. तुम्ही रोज हे अन्नदान करताना हेच सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे म्हणले, फक्त हे सोडू नका, बाकी काही करा की न करा. अन्नदान लय मोठा यज्ञ आहे महाराज. बाबा म्हणायचे हे ज्ञानदान आणि वस्त्रदान आणि रक्तदान नेत्रदान हे सगळं म्हणले तुच्छ अन्नदानापुढं. अन्नदानासारखं श्रेष्ठ दानच नाही. पण बाबा म्हणले असं सांगितलं की मग लोक काय करतील, जमिना विकतील, शेतन पंक्ती घालतील. आणि घातल्या जुन्या लोकांनी. इथं धोंडोपंदादाचा फळ आहे, कुठं आपण प्रदक्षिणात वर चढलो घाटावर चंद्रभागेच्या काठाला, मोठा मठ आहे ना धोंडोपंदादाचा. ते धोंडोपंदादा काय करायचे, इथं वाळवंटात पंगत द्यायचे पुंडलिकरायापाशी. आणि मग मुक्तद्वार, तिथं काय पास आहेत का. बोधेबाबाला एक जण म्हणला बाबा लय गर्दी होते तुमच्या मठात जेवायला, तुम्ही पास सुरू करा. बाबा म्हणले पंक्ती बंद करीन पण पास नाही लावणार. सगळ्यांना मुक्तद्वार अन्नदान. तसं ते धोंडोपंदादाचं. हे सगळे कोळ्याची पोर आहेत ना, नावा चालवणारे, हे सगळ्यांना अन्नदान धोंडोपंदादाचं. त्यांना एकदा पैसे कमी पडले तर जमीन विकली, त्यांची सगळी जमीन विकून त्यांनी पंक्ती घातल्या. एकदा म्हणतात टाळ मृदंग पखवाज सगळं गहाण ठेवलं आणि ते पैसे घेऊन पंगत घातली.
ते घडलेला प्रसंग सांगतात. अशी पंगत बसलेली होती. जुन्या काळात बैलगाड्या यायच्या लोकांच्या पंढरपूरला. मग पंक्ती बसल्या, सगळे पदार्थ वाढून झाले. आता पुंडलिक होणार तेवढ्या दादांचं लक्ष गेलं. बैल बांधले होते गाडीला आणि त्या बैलापुढं काहीच नाही. माणसांच्या पंक्ती बसल्या. दादा म्हणले थांबा, ही बैलगाडी कोणाची आहे? तो उठला चालक, आमची आहे म्हणला महाराज. म्हणले अरे बैलाला कडबा नाही टाकला? तर म्हणलं नाही, आमच्याकडे कडबा संपला म्हणे आमचा. जा म्हणे. 20 रुपये दिले. गावातून जाऊन 2 पेंड्या आण आणि त्या बैला पुढं टाक. अर्धा तास लागला ते पेंड्या आणून टाकायला. तोपर्यंत पंगत जेव सुरू होऊ दिली नाही दादांनी. म्हणले सगळ्याला सर्वाभूती द्यावे अन्न. बैला पुढं कडबा टाकला आणि आता करा म्हणले सुरू. आणि बाबा सांगायचे एक वक्ते बाबा, म्हणजे ते कोल्हापूर भागात कोणीतरी एक संन्यासी शंकराचार्य एरंडे स्वामी का काहीतरी नाव सांगितलं बाबांनी, ते होते. आणि ते अशाच त्यांचा एकच उद्योग, काय नाही, मोठ्या मोठ्या पंक्ती घालायच्या बस असं त्यांचं. आणि एकदा ते अशी पंगत घातली. रंगनाथ गुरुजी होते म्हणे त्या पंक्तीला. तर मग म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये तर गुरुजींनी सांगितलं होतं, म्हणले काय होतं, पंगत मोठी बसलेली, इकून वाढ यायची या माणसापाशी, इकून आली की इथपर्यंत तो माणूस तसाच राहिला, त्याला काहीच नाही आलं. तिकून टोपला आलं चपाती की बरोबर तिथं संपायचं, इकून आलं की तिथं संपायचं. एका माणसाच्या पात्रावर चपाती नाही, भाजी नाही, काहीच नाही, तेवढाच राहिला. आणि पंगत तर सुरू झाली, जेवण संपत आलं. आणि मग हे स्वामी फिरत होते पंक्तीतून, हा बरोबर आहे, काय लागते का, चपाती आणू का, अमुक आणू का. त्याच्यापाशी आला आणि तो उठला ना मोठ्याने ओरडला. तो म्हटलं काय विचारता म्हणे, लागतंय का, मला काहीच नाही अजून. असं म्हटल्यावर जे लोकांचे जेवण झाले होते, स्वामी म्हणले कोणी उठायचं नाही, जागच्या जागी बसा. सगळ्या वाढणाराला बोलवलं, बादल्या इथं ठेवा म्हणले आणि याला वाढा. स्वामी स्वतः बसले, त्याला पूर्ण जेव घातलं आणि मग सगळ्यांनी उठा म्हणले. आता याला काय म्हणायचं, सर्वाभूती द्यावे अन्न. असं जो करतो यज्ञ, टाइम नाही आम्हाला तिकडं आज सुट्टी आहे म्हणून तर मोकळ्या पंक्ती मोकळ्या मनानं चालल्या की समजायचं आज मोकळा आहे, तिकडं सुट्टी चालल्या पंक्ती आपल्या, जाऊ द्या. हे सांडून या. पण हे काय आहे, अन्न असं आहे की यज्ञ सिद्धीला नेणार अन्न आहे. किती सामान्य असू द्या, पण त्याच्यात जर अन्नदान असेल तर तो यज्ञ सर्वश्रेष्ठ होतो, पूर्ण होतो. परेशा तोषु होय. परेश म्हणजे ईश्वर. अन्नाचा नैवेद्य देवाला दाखवलं की देव सुद्धा संतुष्ट होतो. ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. म्हणून अन्न सामान्य नाही. तुम्ही एखाद्या भुकेलेला जेव घाला, त्याचा आत्मा तृप्त होतो, तो आशीर्वाद देतो. बा आता लय कथा आहेत पण सांगत नाही, जाऊ द्या. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वाया. अन्न भाकर म्हणजे काय असतं, आणि 2 रुपयाला इथं 5 रुपयाला झुणका भाकर येते, म्हणजे त्या भाकरीची किंमत 5 रुपये असं समजू नका. हे सामान्य नव्हे. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण. अन्न हे ब्रह्मरूप आहे. का, जे जीवन हेतू कारण विश्वाया. या जगाला जीवन जगण्यासाठी अन्न हा आधार आहे. माणसाला पैसे खाता येत नाहीत, सोनं खाता येत नाही. अन्न खाल्लं की माणूस जिवंत राहतो. राहिलेला विषय आपण उद्या पाहू.